गण्या भाऊ, तू काहीतरी सांगत होता ना मला. अरे गोट्या, तुला सांगू का, काल रात्री भूकंप आला होता. अरे काय बोलतोस तरी काय. हा बोल ना माझ्या बबुडी. भावा तुझं पण काम झालं वाटतं. यार गोट्या, मानलं पाहिजे तुला. विषय आहे का, थांब ऐकवतो तुला पण. तुम्ही पोरा पोरीने एवढं डोक्यात कमी आणि कमजोर का समजता. असं काय आहे तुमच्याकडे. मॅडम तुम्ही पोरी आहात, तुमच्याकडे आमच्या पोरांकडे असणारा हत्यार आहे का. कसं आहे ना बाळा, जर आम्ही पोरींनी ठरवलं ना तर तुमच्या हत्याराला गंज सुद्धा लागू शकतो बर का. आणि आम्ही जरी विचार जरी केला ना तरी दररोज नवनवीन हत्यारांना धार लावू शकतो. शेंबड्या. अगं ऐक ना, काल रात्रीसाठी सॉरी हा. ते मला रात्रीची बोट घालायची सवय. ते काय ना, मला झोपते वेळी बेंबीत बोट घालायची सवय. अगं बोट घातल्याशिवाय मला झोपच लागत नाही. मला वाटतं बाळा, अंधारात तुम्ही नीट बघितलंच नाही. ते माझं पोट नव्हतं. पोट नव्हतं तर मग काय होतं. मला वाटतं बेबी तुला पण अंधारात दिसलं नसेल. ते माझं बोट नव्हतं. अरे गोट्या, बोट नव्हतं तर मग काय होतं. मग राजा, तुला पण अंधारात हे कळलं नाही की काल रात्री माझ्या बाजूला माझा बॉयफ्रेंड झोपला होता. अगं काय बोलतेस तरी काय. अगं त्याला माहिती तर पडलं नसेल ना, मी काल तुझ्यासोबत तुझ्या बेडरूम मध्ये होत होते. अरे नाही नाही, एक गंमत सांगते बघ. माझा बॉयफ्रेंड सकाळी सकाळी उठला आणि येर झवेनवानी सांगतोय, बेबी बेबी काल रात्री ना भूकंप